नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज सकाळी आपण जो व्हिडिओ बनवला होता जलसंपदा विभागाअंतर्गत त्या जाहिराती संबंधी जी पात्रता आपण दिली होती ती मागील जाहिरातीला अनुसरून दिली होती। आज त्या जलसंपदा विभागाची पूर्ण जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये जे काही त्यामध्ये बदल असतील किंवा जे पदासाठीचा जो तपशील आहे तो आपण सविस्तर याच्यामध्ये थोडक्यात बघणार आहोत की जी पदे आहेत त्या पदांसाठी पात्रता नेमकी काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त परीक्षेचं स्वरूप काय असू शकतं आणि जी परीक्षा आहे त्या परीक्षेची जी रिसोर्स कंपनी आहे ती कुठली आहे, त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे कुठली असणार आहेत, आपल्याला परीक्षा शुल्क काय असेल आणि इतर गोष्टी। ठीक आहे, तर आपण सुरुवातीला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। जी पदे आहेत त्या पदांसाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे ती कुठली आहे। तर बघा, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक हे जे पद आहे यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी या विषयामधील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह धारण करणं आवश्यक आहे। निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि लघुलेखनाचा जो वेग आहे तो 100 शब्द प्रति मिनिट, तसेच इंग्रजी टंकलेखनाचा जो वेग आहे तो 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट धारण करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये तुम्हाला मी सकाळी जे सांगितलं होतं, निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी 100 शब्द प्रति मिनिटचा हा क्रायटेरिया असणं आवश्यक आहे आणि हाच क्रायटेरिया उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 120 शब्द प्रति मिनिट एवढाच फरक आहे। बाकी त्याच्यासोबत तुम्ही एकतर इंग्लिश टायपिंगचा तुमचा 40चा स्पीड पाहिजे किंवा मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट असा तुमचा स्पीड पाहिजे। कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणं आवश्यक आहे। भूवैज्ञानिक सहाय्यक यामध्ये भूगर्भशास्त्र, उपयोजित भूगर्भशास्त्र यातील पदवी किंवा पदव्युत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण करणं आवश्यक आहे किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र, उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका, डिप्लोमा किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता। ठीक आहे, उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त केल्याच्या नंतर भूगर्भीय क्षेत्रातील तुम्हाला कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला त्यामध्ये प्रिफरन्स हवा असेल तर, म्हणजे असा जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर अशा विद्यार्थ्यांना तिथे प्राधान्य देण्यात येईल। मास्टर ऑफ सायन्स इन जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन अप्लाइड जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन प्युअर जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन अर्थ सायन्स, MSc टेक इन अप्लाइड जिओलॉजी 3 इयर्स कोर्स आणि MTech इन अप्लाइड जिओलॉजी 3 इयर्स कोर्स हे जे आहेत ते त्याला समतुल्य म्हणून ग्राह्य करण्यात जातील भूवैज्ञानिक सहाय्यक ह्या पदासाठी। आरेखकसाठी स्थापत्य, सिव्हिल, यांत्रिकी, मेकॅनिकल, विद्युत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील पदवी धारण केली आहे किंवा त्यामध्येच तुमचा डिप्लोमा जर असेल, पदविका धारण केली आहे आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरक्षक या कामाचा प्रत्यक्ष 3 वर्षाचा अनुभव तुम्ही धारण केला असेल तर तुम्हाला आरेखक या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येतो। सहाय्यक आरेखक यासाठी तुम्हाला इथे अनुभवाचा जो भाग आहे तो दिलेला नाही, तुमच्याकडे फक्त पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे। कशामध्ये? स्थापत्य, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमध्ये। सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल मध्ये तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही सहाय्यक आरेखक या पदासाठी पात्र आहात। तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता विदाउट एनी एक्सपिरियन्स। पुढे जाऊया, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, SSC आणि उच्च माध्यमिक म्हणजे HSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालीलपैकी परीक्षा त्यांनी पास केलेली आहे। म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी झाल्याच्या नंतर तुम्ही एकतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन केलंय किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा केले, तर यापैकी तुमचं एक जर झालं असेल तर तुम्ही ह्या पदासाठी पात्र आहात। त्याचं जे समतुल्य शैक्षणिक अर्हता आहे त्या कुठल्या कुठल्या ग्राह्य धरण्यात येतील तर इथे त्याचं डिटेलिंग दिलंय। पदविका म्हणजे डिप्लोमा असेल तर सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी यामध्ये जर तुमची पदविका झाली असेल तर ते विद्यार्थी पण ह्या पदासाठी पात्र आहेत। पुढे जाऊया, प्रयोगशाळा सहाय्यक भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, भूगर्भशास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे हे विद्यार्थी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी पात्र आहेत।
म्हणजे तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि भूगर्भशास्त्र यामध्ये तुमची एकतर पदवी पाहिजे किंवा तुम्ही कृषी शाखेतील म्हणजे ॲग्रीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर अनुरेखकसाठी ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा SSC पास केली आहे आणि ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम त्यांनी उत्तीर्ण केला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे, तर असे विद्यार्थी अनुरेखकसाठी पात्र आहेत. दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या तिन्हीसाठी एकच पात्रता आहे. ती पात्रता कुठली आहे तर कुठल्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. त्यासोबतच मराठीमध्ये तुमचं 30 शब्द प्रति मिनिटचा स्पीड पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये 40 शब्द प्रति मिनिट. हे जर तुमचं सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही ह्या तिन्ही पदासाठी पात्र आहात. दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक. ठीक आहे, पुढे जाऊया. सहाय्यक मंडळपालसाठी पण तशीच अट आहे, फक्त त्यामध्ये फरक कुठे येतो तर इथे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. इथे ग्रॅज्युएशन नसेल तरी चालेल, परंतु त्याच्यासोबत तुमचं टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्लिश या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. कृषी शाखेतील पदविका जर असेल तर त्या विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येईल. इथे परीक्षेचं स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना. आता लक्षात घ्या, ही जी एक्झाम आहे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि ही एक्झाम TCS मार्फत होणार आहे. त्यामुळे त्याचा क्रायटेरिया कसा आहे तो लक्षात घ्या. प्रत्येक संवर्गासाठी इथे दिलेलं आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे, तर काही विषयासाठी किंवा काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न आहेत आणि काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न नसणार आहेत. तर ते कशा प्रकारे ते आपण इथे बघू. तर वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक संबंधित प्रश्न 15 प्रत्येकी प्रश्न असतील आणि प्रत्येक विषयाला 30-30 गुण असतील. असे 4 विषयाचे झाले 120 गुण आणि त्यासोबतच तांत्रिक प्रश्न असतील 40, त्याला गुण असतील 80. असा हा भाग झाला 200 गुणांचा. एकूण 100 प्रश्न असतील आणि त्याला गुण असतील 200. त्यासाठीचा वेळ आहे तुमच्याकडे 120 मिनिटे. निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता चाचणी यासाठी प्रत्येकी 15 प्रश्न असतील. एकूण प्रश्न 60, गुण असतील त्याला 120. अशा प्रकारे तुमचा 75 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एकूण 60 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याला गुण असतील 120. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक आणि कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक ह्या पदांसाठी एकूण जर विचार केला 60 प्रश्न आहेत, त्याला 120 गुण. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे एकूण 60 प्रश्न असतील 15 प्रत्येकी आणि त्याला गुण असतील 120 आणि 40 प्रश्न असतील तुमचे तांत्रिक, त्याला गुण असतील एकूण 80. असा 120 अधिक 80 200 गुणांचा तो पेपर असेल. वेळ असेल तुम्हाला 120 मिनिट, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्या 100 प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ असेल 120 मिनिटाचा आणि त्याला गुण असतील 200. हे जे 2 दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि सहाय्यक भांडवलपाल हे जे पद आहेत, यासाठी इथे जर तुम्ही बघाल तर इथे 25, 25, 25, 25 म्हणजे 25 प्रश्न मराठी, 25 प्रश्न इंग्लिश, 25 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 25 प्रश्न बौद्धिक चाचणी. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न आहेत, त्याला 200 गुण आहेत आणि 120 मिनिटाचा कालावधी आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही हे जे 2 कॉलम आहेत त्यामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि सहाय्यक भांडवलपालसाठी तो क्रायटेरिया आहे. इथे तुम्ही बघाल प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण देण्यात आले आहेत आणि ही जी एक्झाम आहे ही एक्झाम कोण कंडक्ट करते तर TCS. पुढे जाऊया. ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत जो महत्वाचा 3 नंबरचा पॉइंट आहे. दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येणार असल्याने सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. म्हणजे हे जे 3 पदे आहेत कुठले कुठले, दप्तर कारकून, त्यासोबतच
मोजणीदार आणि कालवा निरीक्षक ही जी 3 पदे आहेत, ह्या 3 पदांसाठी तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे. म्हणजे परीक्षा शुल्क तुम्हाला काय लागेल? एकच लागेल. आणि त्यासाठीची एक्झाम जी आहे ती एकच, म्हणजे या 3 पदांसाठी एकच एक्झाम होणार आहे. त्याचा इथे दिले तुम्हाला, हे जो 10 नंबरचा कॉलम आहे ना, ही 3 जी पदे आहेत ते 3 पदांसाठी एकच एक्झाम होणार आहे. 100 प्रश्नाचा अंतर्भाव असेल, त्याला 200 गुण असतील आणि 120 मिनिटाचा कालावधी असेल. प्रत्येक जे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता आहे, बौद्धिक चाचणीचा जो भाग आहे, त्याला प्रत्येकी 25 प्रश्न असतील आणि प्रत्येक जो विषय आहे त्याला 50 गुण असतील. असा 200 गुणांचा तो पेपर असेल. तर ह्या पदासाठीचा हा जो क्रायटेरिया आहे, हा एवढाच क्रायटेरिया इथे तुम्हाला मला सांगायचा होता. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच असेल की कुठलाही पेपर जर असेल तर त्याला किमान 50% गुण तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला इन्क्लूड केलं जातं. ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहे की जी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जी कागदपत्र अपलोड करायची आहेत ती कागदपत्रे कुठली असणार आहेत. ठीक आहे. तर इथे हा जो कॉलम आहे, हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. हा कॉलम एकदम व्यवस्थित बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सर्व जी कागदपत्र आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे. जिथे जिथे तुम्हाला SSC 10वीचा पुरावा लागतो, तिथे तिथे तुम्हाला 10वीचा जो सनद असेल किंवा मार्कशीट असेल ती तिथे तुम्हाला अपलोड करायची. त्यासोबतच 12वी पण HSC साठी पण तुम्हाला जे दिलेलं आहे जिथे जिथे भाग, तर HSCची मार्कशीट किंवा त्याचं सनद ती तुम्हाला अपलोड करायची आहे. वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही तुमचं TC किंवा त्यासोबत तुमचं बोनाफाईड असेल किंवा तुम्हाला जे सनद आहे हे पण तुम्ही वयाचा पुरावा म्हणून तुम्ही तिथे अपलोड करू शकता. शैक्षणिक अर्हता, तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट असेल, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं इतर जे टायपिंगचे सर्टिफिकेट आहेत तर ते तुम्हाला तिथे जोडायचे आहेत. त्यासोबतच सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, म्हणजे इथून जे आहेत तुमचे, हे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडता, म्हणजे AWS असेल, त्यासोबतच तुमचं प्रकल्पग्रस्त असतात, अंशकालीन उमेदवार असतील, ते जे तुम्हाला डॉक्युमेंट लागतात तर ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र पुरावा. डोमिसाईल सर्वांनाच लागतं, तर ते तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे NCL नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र OBC कॅन्डिडेटसाठी हे आवश्यक आहे. पात्र दिव्यांग, जर एखादा फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल, दिव्यांग व्यक्ती असेल, तर त्याला दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा अपलोड करावा लागेल. माजी सैनिक असेल तर माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू स्पोर्ट पर्सन असेल तर त्याचा पुरावा, अनाथ असेल तर त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी त्याचा पात्र असण्याचा पुरावा, नावात जर बदल असेल, SSCच्या नावात बदल असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला अपलोड करावा लागेल. जर विवाहित महिला असेल तर तिचं पण जर नाव बदल असेल तर तुम्ही त्याचा गॅझेट पुरावा म्हणून देऊ शकता. किंवा तुमचं लग्न झाल्यानंतरचा जो मॅरेज सर्टिफिकेट असतं, तुमचं लग्न झाल्यानंतरचं नाव जो बदल झालेला आहे तर त्यासाठी तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे तो पण अपलोड करू शकता. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा ते तुम्ही 10वी आणि 12वीचं सनद किंवा मार्कशीट अपलोड केली तर त्यामध्ये ते येऊन जातं. आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आता हा जो भाग आहे मी इथे मुद्दाम हायलाईट का करतोय, कारण खूप विद्यार्थ्यांचं ज्यांचं लग्न झालेलं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना पण मागचा आता PWDचा फॉर्म भरताना तिथे हा भाग अपलोड केल्याशिवाय फॉर्म पुढे जात नव्हता. तर लक्षात घ्या, जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही हे ब्लँक सर्टिफिकेट अपलोड करून टाका. जर तुम्हाला तिथे अडचण आली, जर फॉर्म भरताना जर तिथे तुम्हाला फॉर्ममध्ये हे अपलोड करणं आवश्यकच असेल तर ते ब्लँकमध्ये जरी तुम्ही अपलोड केलं तरी तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. अनुभवाचा जो दाखला आहे त्यासाठी अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि वेबसाईट लक्षात घ्या, wid.maharashtra.gov.in ही वेबसाईट असेल. ह्या वेबसाईटवर तुम्हाला जे अपडेट आहेत पुढचे पण ते तुम्हाला इथे मिळून जातील. शेवटचा जो भाग आहे तो परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्क काय आहे? खुला प्रवर्ग असेल त्यामध्ये अनरिझर्व्ड कॅन्डिडेट असतील, EWS असेल तर त्यांना 1000 रुपये शुल्क आहे. मागासवर्गीय प्रवर्ग असेल तर त्याला 900 रुपये फीस आहे. माजी सैनिकांना कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. आणि हे शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला एकापेक्षा अधिक पदाकरिता जर अर्ज करायचा असेल
तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगळा अर्ज भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला फीस पण वेगळी लागणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी आपण सांगितलं आहे ऑलरेडी. 3 तारखेपासून सुरू होते दुपारी 3 वाजल्यापासून आणि शेवटची जी तारीख आहे ते 24 नोव्हेंबर 2023ला रात्री 11:55 पर्यंत. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळाली असेल की आपल्याला पदे कुठली आहेत, त्यासाठी तुमचा क्रायटेरिया काय आहे, त्या एक्झामचं स्वरूप कुठलं असेल, एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, परीक्षेचं स्वरूप म्हणजे त्याला किती प्रश्न आहेत, त्याला गुण किती आहेत, अशा प्रकारचं त्याचं विभाजन पण आपण सांगितलंय. त्यानंतर जे पदे आहेत 3, त्या पदांसाठी एक सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच शुल्क भरायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त कुठली कागदपत्रं तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि त्या कागदपत्रांच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या कागदपत्रामध्ये जर तुम्हाला अडचण आली तर काय करायचं आहे यासाठी आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तरी जर तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. अशाच प्रकारे आपण पुढे पण व्हिडिओ घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवावं, जेणेकरून पुढचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ करता आपण इथे थांबूया. धन्यवाद.